लेक्चरला आपण काय पाहिलं होतं, तर ट्री पाहिलं होतं. काय केलं होतं? ट्री पाहिलं होतं. ट्री काय असतं? ग्राफच असतो. डायरेक्टेड असतो का अनडायरेक्टेड ग्राफ असतो? तर अनडायरेक्टेड ग्राफ असतो. त्याला डायरेक्शन नसतात ट्रीला. म्हणजे डायरेक्शन देऊ शकतो, पण युजुअल आपण ट्री ज्याला म्हणतो तो काय असतो? अनडायरेक्टेड ग्राफ असतो. मग ट्रीची डेफिनेशन काय आहे? ट्री इज कनेक्टेड ग्राफ पाहिजे. ट्री हा काय पाहिजे? कनेक्टेड ग्राफ पाहिजे, की त्याच्यात काय नको? सर्किट नको. असं आपण पाहिलं होतं. आणि झाडासारखंच आहे. झाड जर पाहिलं तुम्ही तर झाड कसं असतं? असं स्ट्रक्चर असतं ना झाडाचं. या प्रकारे स्ट्रक्चर असतं. हे असं. मग याच्यात काय असतं? कनेक्टेड असावं लागतात. आणि याच्यात सर्किट असेल का? नाही. असं असू शकतं का? तर नाही. म्हणजे ट्री हे काय असतं? कनेक्टेड ग्राफ कंटेन्स नो सर्किट किंवा विदाउट सर्किट. मग आपण काय डेफिनेशन पाहिलं होतं ते पाहू. जर डिसजॉइंट जर ट्री असतील तुमचे, असं कलेक्शन असेल तर त्याला काय म्हटलं होतं? फॉरेस्ट. आणि ज्या व्हर्टेक्सची डिग्री 1 आहे त्याला काय म्हटलं होतं आपण? लीप म्हणलं होतं. म्हणजे लीप म्हणजे पुढे काही जॉईंट नसतं, किंवा त्याला काय म्हणलं होतं? टर्मिनल नोड. आणि ज्याची डिग्री 1 पेक्षा जास्त आहे त्याला ब्रांच नोड किंवा इंटरनल नोड म्हणलं होतं. त्याच्यानंतर ट्रिव्हियल ग्राफ म्हणजे काय? की ज्याला एकच व्हर्टायसेस आहे त्याला काय म्हणायचं? ट्रिव्हियल ग्राफ. नॉन ट्रिव्हियल म्हणजे काय? एकापेक्षा जास्त व्हर्टायसेस. म्हणजे ट्रिव्हियल ट्री म्हणजे काय? 1 व्हर्टेक्स पाहिजे, आणि एकापेक्षा जास्त व्हर्टेक्स असल्यावर नॉन ट्रिव्हियल ट्री. ट्री हा काय असतो? सिंपल ग्राफ असतो. ट्री मध्ये लूप नसतात, मल्टिपल एजेसही नसतात. त्याच्यामुळे तो काय असतो? सिंपल ग्राफ असतो. इव्हन सर्किट पण नसतं ना. केएन पाहिलं होतं, तर केएन मध्ये केएन हा सिंपल ट्री कधी असतो? केएन हा ट्री कधी असतो? एन इज इक्वल टू 1 किंवा एन इज इक्वल टू 2 असल्यावर. एन इज इक्वल टू जर 4 असेल तर असा ग्राफ येईल. हा ट्री येईल का? नाही येणार, कारण याच्यात काय येतं? सर्किट. लास्ट लेक्चरला आपण हे एक्झाम्पल पाहिले होते. मला सांगा, आयसोमॉर्फिक ग्राफ आणि नॉन आयसोमॉर्फिक ग्राफ आपण पाहिलेला आहे. हा ग्राफ T5 आणि हा ग्राफ सेम आहे का डिफरंट आहे? T5 आणि हा ग्राफ सेम आहे का डिफरंट आहे? आयसोमॉर्फिक आहे का हे विचारतोय मी. हो सर. हे ग्राफ काय आहेत? आयसोमॉर्फिक आहे. तुम्ही पहा, ह्याला जर असं केलं आणि याला असं केलं तर हे आयसोमॉर्फिक आहे. याच्यातला कोणता ग्राफ आयसोमॉर्फिक आहे सांगा बरं मला. वेगळा आहे ग्राफ हा. हा ग्राफ आणि हा ग्राफ आयसोमॉर्फिक दिसतोय का? हो सर. ह्या ग्राफला मी असं लिहू शकतो, आणि ह्या ग्राफला रोटेट करायचा असा 180 ने असा फिरवायचा. असा जर फिरवला तर हे इकडल्या साईडला येईल ना. असा ग्राफ झाला हा. म्हणजे हा पण काय आला? आयसोमॉर्फिक आला. पाहू आपण ते पुढे एक्झाम्पल आहे. आता आपण काय प्रॉपर्टी पाहू ट्रीच्या. पहिली प्रॉपर्टी आहे, देअर इज युनिक पाथ बिटवीन पेअर ऑफ व्हर्टायसेस. कोणते तुम्ही पेअर ऑफ व्हर्टायसेस घ्या तर त्याच्यात काय असणार आहे? युनिक पाथ असणार आहे ट्री मध्ये. एखादं एक्झाम्पल पाहू आपण. हा ट्री घेऊ. हा ट्री झाला का? झाला. सर. याच्यात सर्किट नाही, कनेक्टेड आहे. कोणतेही व्हर्टायसेस घेतले, सपोज ए आणि बी घेतला, तर त्याच्यात किती पाथ असणार आहे? एकच पाथ असणार आहे. इथं कोणता आहे? हा. इथून इथं जा, इथून इथं जा. हा एकच पाथ असणार आहे. दुसरा पाथ असेल का? नाही. नाही. हे शो कसं करणार? जर तुम्हाला शो करायला लावलं की देअर इज युनिक पाथ बिटवीन एव्हरी 2 पेअर ऑफ व्हर्टायसेस ऑफ ट्री, मग कसं शो करणार? तर युनिक जर शो करायचं असेल तर काय करणार? दोन घ्यायचे, आणि मग शो काय करायचं? कॉन्ट्रडिक्शन येतंय. सपोज जर माझे 2 पाथ असतील, सपोज जर असा एखादा व्हर्टायसेसची पेअर असेल की ज्याचे 2 पाथ असतील, जर माझे 2 पाथ डिफरंट जर असायचे असेल तर असं काहीतरी असावं लागेल, बरोबर? असं असलं तर काय येणार आहे तुमचं? सर्किट येणार आहे. पण ट्री मध्ये सर्किट असतं का? नाही. नाही सर. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पाथ घेतले तर तिथं काय येणार आहे? सर्किट येणार आहे. का? काही नाही झालं तर शेवटी तरी क्लोज होणार आहे ना हा.
ए आणि बी ला दोन जर डिफरंट पाथ असेल कुठेतरी ते एक सर्किट तयार होणार आहे. शेवटी नाहीच झालं तर ए ला आणि बी ला तरी व्हावंच लागेल ना, कारण काय आहेत ते ए आणि बी दोन व्हर्टायसेस आहेत आणि कनेक्टेड ग्राफ आहे. त्याच्यामुळे काय युनिकच पाथ असणार आहे, एकापेक्षा जास्त पाथ नसणार आहे. ही पहिली प्रॉपर्टी समजली. हो सर. आता दुसरी प्रॉपर्टी, अ ग्राफ इन विच देर इज युनिक पाथ बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस. अ ग्राफ इन विच देर इज युनिक पाथ बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस इज ट्री. पहिल्यांदा काय सांगितलंय, जर ट्री असेल तर दोन पेअर मध्ये काय असतं, दोन व्हर्टेक्सच्या पेअर मध्ये काय असतं, युनिक पाथ असतो. म्हणजे पहा, जर ट्री असेल तर काय सांगितलंय, एव्हरी, पहिली प्रॉपर्टी पेअर ऑफ व्हर्टायसेस ऑफ ट्री, सॉरी, एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस हॅज युनिक पाथ. दुसरी प्रॉपर्टी काय सांगितली पहा बरं, ही पहिली प्रॉपर्टी, ट्री असला तर कोणती पेअर घ्या व्हर्टायसेसची, त्याच्यात किती पाथ असतो, युनिक पाथ असतो. दुसरी काय सांगते, जर ग्राफ मध्ये कोणत्याही दोन व्हर्टायसेस मध्ये युनिक पेअर असेल तर ते काय असतं, ट्री असतं. म्हणजे हे असं सांगते, हे जर ट्रू झालं तर काय असतं, ट्री असतं. वर आपण काय सांगितलं, ट्री असेल तर किती पाथ असतात, दोन व्हर्टायसेस मध्ये युनिक पाथ असतात. आणि प्रत्येक दोन व्हर्टायसेस मध्ये जर युनिक पाथ असेल तर ते काय असतं, ट्री असतं. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे दोघं मिळून इफ अँड ओनली इफ स्टेटमेंट आहे. प्रॉपर्टी 1 आणि प्रॉपर्टी 2 हे काय येतात, इफ अँड ओनली इफ स्टेटमेंट येतात. लक्षात आलं हे? हो सर. हो सर. हो सर. आता आपण हे शो करू कोऱ्या ठिकाणीच पाहू, ट्राय करून जमतंय का. आता पहा, मी जर ट्री घेतली टी नावाची, तर त्या ट्रीला किती, सपोज त्या ट्रीला n एजेस, n व्हर्टायसेस आहेत, तर किती एजेस असतील, काय वाटतं? n-1. किती? 10 n-1 एजेस असतील. का बरं? आपण एखादं एक्झाम्पल पाहू. ही ट्री झाली. ह्या ट्रीत किती व्हर्टायसेस आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7. नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहे, 7. एजेस किती येईल, 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं एजेस किती, त्याला मी काय म्हणतो, क्यू म्हणतो थोडं वेळ, किती आहे, 6. म्हणजे ह्या किती आल्या, n-1 आल्या. कोणताही ग्राफ घ्या, त्याच्यात जर n व्हर्टायसेस असतील तर एजेस किती असतात, n-1 एजेस असतात. समजलं? हो सर. हो सर. हो सर. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. आपल्याला प्रूव्ह करायचंय की जर n व्हर्टायसेस असतील तर मला किती एजेस असतात, n-1 एजेस असतात. कसं सांगा बरं? कसं? हे पहा, n व्हर्टायसेस असेल तर मला प्रूव्ह काय करायचंय, मला किती एजेस पाहिजे, n-1 एजेस पाहिजे. आता पहा, हे n हा कोणता असणार आहे, तुमचा नॅचरल नंबर असणार आहे. एखादी गोष्ट जर मला नॅचरल नंबर साठी प्रूव्ह करायची तर आपण काय वापरायचं, जनरली मॅथमॅटिकल इंडक्शन. काय वापरायचं, मॅथमॅटिकल इंडक्शन. आपण एक प्रूव्ह केलेलं आहे मॅथमॅटिकल इंडक्शननी. मग मॅथमॅटिकल इंडक्शन कशासाठी असतं, n इज इक्वल टू 1 साठी काय करायचं, अझूम करायचं, शो करायचं. n इज इक्वल टू 1 साठी काय करायचं, अझूम करायचं. n इज इक्वल टू r साठी काय करायचं, अझूम करायचं. काय करायचं, अझूम करायचं. r हा काय करा, वेगवेगळं इंडक्शन, मागे मी सांगितलं तो वेगळा रूल होता, हा वेगळा रूल आहे. हा कोणता आहे, तर हा m पेक्षा जो कोणी छोटा असेल त्याच्यासाठी हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. मी असं म्हणतो, मी थोडं व्यवस्थित सांगतो. माझं p ऑफ n हे स्टेटमेंट आहे. p ऑफ n हे स्टेटमेंट काय आहे, n व्हर्टायसेस असतील, तर एजेस किती आहे, n-1. हे स्टेटमेंट आहे माझं.
आता हे स्टेटमेंट ट्रू आहे, मला हे शो करायचं. n व्हर्टायसेस असतील तर n-1 एजेस आहे. मला p ऑफ 1 हे काय करावं लागतं? शो करावं लागतं. हे स्टेटमेंट ट्रू आहे म्हणून. याची ट्रू आहे हे शो करावं लागतं. नंतर अजून काय करायचं? p ऑफ r हे काय करायचं? अझूम करायचं. पण हे कोणासाठी अझूम करायचं? m पेक्षा सगळ्या लहान याच्यासाठी अझूम करायचं. हे कोणासाठी अझूम करायचं? m पेक्षा सगळ्या r लहानसाठी. जर m हा 7 असेल तर मी 6, 5, 3 याच्यासाठी अझूम करणार. आणि शो कोणासाठी करायचं? तर m+1 साठी शो करायचं. याच्या जो पुढचा असणार आहे r याच्यासाठी काय करायचं? शो करायचं. असं जर झालं तर हे स्टेटमेंट ट्रू कोणासाठी असतं? हे p ऑफ n हे स्टेटमेंट ट्रू कोणासाठी असतं? तर फॉर ऑल नॅचरल नंबर. कोणासाठी असतं? नॅचरल नंबर. मला हे प्रत्येक नॅचरल नंबरसाठी हे स्टेटमेंट ट्रू आहे असं शो करायचंय. म्हणजे कितीही n व्हर्टायसेस घ्या तर त्या किती येणार आहे? n-1 येणार. मग मला ही स्कीम ठेवायची. p ऑफ 1 हा शो करायचा आहे. p ऑफ r हा अझूम करायचा आहे आणि शो काय करायचंय? p ऑफ m इज ट्रू असं शो करायचं. बरोबर? आता पहा मग p ऑफ 1 हे स्टेटमेंट काय येईल सांगा बरं? p ऑफ n हे स्टेटमेंट झालं. p ऑफ n हे स्टेटमेंट झालं. n व्हर्टायसेस असेल तर एजेस किती असणार आहे? n-1. हे स्टेटमेंट ट्रू असेल का? p ऑफ n मी हे व्यवस्थित लिहितो जरा. पूर्ण व्यवस्थित लिहितो, पूर्ण क्लिअर करतो. पहा माझ्याकडे काय आहे? टी ही ट्री आहे. त्याच्यात किती व्हर्टायसेस आहे? n व्हर्टायसेस आहे. मला पाहिजे काय? की एजेस किती असतील? q इज इक्वल टू n-1 हे मला शो करायचंय. आता मी इंडक्शननी जाणार आहे. मग मी काय करतो? p ऑफ n स्टेटमेंट करतो. p ऑफ n स्टेटमेंट काय आहे? n व्हर्टायसेस असतील तर किती एजेस पाहिजे मला? एजेस किती? n-1 हे p ऑफ n स्टेटमेंट आहे. मला हे शो करायचंय ना. आता माझं p ऑफ n स्टेटमेंट आहे हे आहे. आता मला शो काय करायचंय? p ऑफ 1 ट्रू आहे. p ऑफ 1 हे स्टेटमेंट काय येईल सांगा बरं? n च्या जागी 1 पुट केल्यावर काय येईल? 1 व्हर्टायसेस असेल तर एजेस किती यायला पाहिजे? 0. बरोबर? हे ट्रू आहे का? एक जर व्हर्टायसेस असेल तर त्याला एजेस किती असेल? ट्री मध्ये एकच व्हर्टायसेस आहे, त्याला एज येऊ शकते का? नाही सर. नाही. नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू नाही, सर. आलं. हे स्टेटमेंट काय झालं? ट्रू आलं. लक्षात आलं? मला p ऑफ 1 इज ट्रू हे शो करायचंय. झालं हे शो. आता मी अजून काय करणार? p ऑफ r म्हणजे काय? पहा. r व्हर्टायसेस असेल, तर एजेस किती असतील? r-1. r-1. पण r काय घ्यायचा? तर r काय घ्यायचा? r हा लेस इक्वल m साठी घ्यायचा. r हा लेस इक्वल काय घ्यायचा? m घ्यायचा. आता मला शो काय करायचंय? मला काय शो करायचंय? माझं p ऑफ m+1 स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. हे मला शो करायचं. मला शो काय करायचंय? p ऑफ m+1 हे स्टेटमेंट ट्रू आहे. म्हणजे m पर्यंत सगळे स्टेटमेंट ट्रू आहेत, तर m च्या पुढचं पण स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहेत. हे मला शो करायचंय. आता पहा, मग p ऑफ m+1 हे स्टेटमेंट ट्रू आहे म्हणजे काय शो करायचंय? की मी m+1 व्हर्टायसेस घेणार. लेट m+1 मी काय घेतो? व्हर्टायसेस. आणि मला काय पाहिजे? हे शो करायचंय ना मला. मला पाहिजे काय पाहिजे? याचे एजेस किती येतील? m-1. पहा किती येतील? m-1 का m? m-1. m येतील ना. m+1 मधून म्हणजे जे इथं आहे त्याच्यातून एक सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे किती एजेस येतील? m एजेस येतील. लक्षात आलं? म्हणजे मला काय शो करायचंय? किती एजेस येणार आहेत? m एजेस येणार आहेत. हे शो करायचंय. समजलं? हो सर. हे जर शो केलं तर माझं इंडक्शननी ट्रू आलं. तर मी एवढं इरेज करतो. मला जेवढं लागत नाही तेवढं मी इरेज करतो. पहा आता. माझ्याकडं किती व्हर्टायसेस आहेत? m+1 व्हर्टायसेस आहेत. आणि ही काय आहे? ट्री आहे ना. ही काय आहे? ट्री आहे. आता पहा, ट्री मधून जर एखादी एज काढली तर ग्राफ डिस्कनेक्टेड होईल का सांगता येत नाही. ट्री मधून कोणतीही एक एज जर काढली तर ग्राफ डिस्कनेक्टेड होईल का काय होईल? सपोज हा ट्री आहे. हा एक ट्री आहे. याच्यातून कोणतीही एक एज काढा.
याच्यातून कोणतीही एक एज काढा. ग्राफ कनेक्टेड राहील का डिस्कनेक्टेड होईल? सपोज ही एज जर काढली तर ग्राफ काय होईल माझा? डिस्कनेक्टेड. डिस्कनेक्ट होईल. डिस्कनेक्टेड. ही जर एज काढली तर काय होईल? हा व्हर्टायसेस शिल्लक राहील ना. मग ही जर एज काढली तर काय शिल्लक राहील पहा. ही जर एज काढली शिल्लक एवढं राहील ना शिल्लक. तरी हा ग्राफ काय होतो? डिस्कनेक्टेडच राहतोय ना, कारण एका साईडला एक व्हर्टायसेस आहे, अदर साईडला दुसरे व्हर्टायसेस आहे. बरोबर? हो सर. हो. म्हणजे पहा आता इथं मी लिहितो. इथं पहा माझ्याकडे टी हा ग्राफ आहे. पी ऑफ एम साठी शो करायचा ना. त्याला व्हर्टायसेस किती आहे? व्हर्टायसेस किती आहे? m+1 व्हर्टायसेस आहे आणि एजेस किती आहेत? तर आपण काय म्हणू? क्यू एजेस आहे. आणि मला हे शो करायचे हे क्यू नथिंग बट काय आहेत? एम आहेत. मला हे शो करायचंय. मग माझ्याकडे व्हर्टायसेस किती आहे? m+1. आता ह्या टी मधून जर मी एखादी एज काढली, पहा टी मधून जर एखादी एज काढली तर काय होणार आहे? हा ग्राफ डिस्कनेक्टेड होणार आहे. बरोबर? टी मधून कोणतीही जर एज काढली तर तो काय होणार आहे? डिस्कनेक्ट होणार आहे. आता पहा हा जरी डिस्कनेक्ट झाला पण त्याला असे दोन ग्राफ मिळतील, T1 आणि T2. हे काय असतील? ट्री असतील. म्हणजे हे दोन मला काय मिळतील? ट्री मिळतील. पहा हे आताच एक्झाम्पल. हे पहा याच्यातून जर मी एखादी एज काढली तर किती ग्राफ मिळतील मला? 2 ट्री मिळतील. किती ट्री मिळतील? 2 ट्री मिळतील. लक्षात आलं? हो सर. पहा ह्या T1 ला व्हर्टायसेस किती असतील? तर त्याला किती असतील? त्याला नाव काय देऊ आपण? M1 आणि M2 व्हर्टायसेस असतील. आणि एजेस किती असतील? तर Q1 आणि Q2 एजेस असतील. हे आपण असं अजून करू. T-E हा डिस्कनेक्टेड ग्राफ झाला, कारण एक एज कोणती काढली तर तो काय होतोय? डिस्कनेक्टेड होतोय. मग याचे दोन सब ग्राफ येतात, T1 आणि T2. T1 ला व्हर्टायसेस किती? M1. T2 ला व्हर्टायसेस किती? M2. आणि एजेस किती आहे? Q1 Q2. असे आपण अजूम केलं. पहा दोन्ही जर व्हर्टायसेसची सम केली तर मला काय मिळेल? काय वाटतं काय मिळेल तुम्हाला? याचे व्हर्टायसेस आणि याचे व्हर्टायसेस एकत्र केल्यावर याचे व्हर्टायसेस येतील ना, कारण टी मधून एक एज काढली. व्हर्टायसेस काढलेत का? नाही. सर स्क्रीननी मग हे काय आली? दिसतंय का बाकीच्यांना? दिसते सर. दिसते सर. बाकीच्यांना दिसते आणखी? एकदा मीटिंग लेफ्ट करून परत जॉईन व्हा. हो सर दिसते. पहा हो M1 प्लस M2 असेल. M1 प्लस M2 म्हणजे याचे व्हर्टायसेस प्लस याचे व्हर्टायसेस हे किती असणार आहे? त्या टी चे व्हर्टायसेस असणार आहे ना. व्हर्टायसेस आपण कमी करत नाही. आणि एजेस किती असणार आहे? या दोघांचे एजेस किती असणार आहे? पहा T1 आणि T2 चे एजेस किती असणार आहे? ह्या टी मधून एक एज सबट्रॅक्ट केली. आपल्याकडे टी मध्ये किती एजेस आहे? Q. म्हणजे हा किती आला? Q-1. Q मधून टी मधून काय केली? एज एक सबट्रॅक्ट केली. हे लक्षात आलं? एवढं समजतंय का हे? टीचं नवीन सांगा ना. हो सर. रिपीट करा ना. रिपीट करा. पहा आता एक मी हायपोथेसिस म्हणजे P(1) इज ट्रू आहे हे माहिती आहे आपल्याला. आपण अजून काय केलंय पहा ते एकदा मी सांगतो पुन्हा. अजून काय केलेलं आहे मी? बरं आपण याच्यावरच सांगू. याच्यावर जरा कळन तुम्हाला. इथं लिहायला जागा पुरत नाही. हे पहा माझं P ऑफ स्टेटमेंट काय आहे? ट्री जर असेल n व्हर्टायसेसची तर त्याला किती एजेस आहेत? n-1 एजेस आहेत. हे माझं P ऑफ n स्टेटमेंट आहे. P ऑफ n हे ट्रू आहे का? कारण जर 1 व्हर्टायसेस असेल तर 0 एजेस असणारच आहे. म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. मी अजून काय करतो? इथं r अजून करायला पाहिजे ना. इथं P ऑफ r इज ट्रू. कशासाठी? तर जर तुमच्याकडं r व्हर्टायसेस जर असतील तर तुम्हाला किती मिळणार आहे? r-1 एजेस मिळणार आहे. आणि r हा काय आहे? लेस इक्वल m आहे. r हा काय आहे? लेस इक्वल m आहे. म्हणजे P ऑफ r जर ट्रू असेल, हे आपण अजूम केलेलं आहे. म्हणजे मला m किंवा m पेक्षा जर कमी व्हर्टायसेस असलं तर माझं स्टेटमेंट ट्रू आहे असं आपण अजूम केलेलं आहे. बरोबर? आता मला काय पाहिजे? P ऑफ m+1 ट्रू. म्हणजे काय? जर टी ही ट्री असेल विथ m+1 व्हर्टायसेस तर त्याचे एजेस काय पाहिजे? m+1 - 1 म्हणजे m एजेस पाहिजे. पहा मग मी काय करतो? टी हा ग्राफ घेतो.
त्याचे व्हर्टायसेस किती घेतो m+1 आणि मला शो किती करायचे m. आता मला m शो करायचे मग मी सध्याला अजून काय करतो की ते किती आहेत क्यू एजेस आहेत. टी हा ग्राफ घेतो m+1 व्हर्टायसेसचा आणि त्याला किती एजेस आहेत क्यू एजेस आहेत असं अजून करतो. आता मी काय करतो ह्या टी मधली कोणतीही एक एज चूज करतो. काय करतो कोणतीही एक एज काय करतो चूज करतो आणि मी ती त्याच्यातून काय करतो रिमूव्ह करतो. एखादी एज जर रिमूव्ह केली तर तो ग्राफ डिस्कनेक्टेड होणार आहे कारण कनेक्टेड मधून जर एक सगळे तुमचे ब्रिज आहे एक जरी रिमूव्ह केले तर ग्राफ काय होणार आहे डिस्कनेक्टेड होणार आहे. कारण आपण पाहिलं होतं जर सायकल असेल आणि सायकल मधून एक रिमूव्ह केली तरच तो कनेक्टेड राहतो पण इथं सायकल नाहीये त्याच्यामुळे तो हा काय होणार डिस्कनेक्ट होणार आहे. पण त्याचे एक्झॅक्टली 2 कॉम्पोनंट मिळणार आहे. कॉम्पोनंट म्हणजे 2 कनेक्टेड ग्राफ मिळणार आहे आणि ऍक्च्युली जे कॉम्पोनंट मिळत आहेत डिस्कनेक्टेडचे तर ते डिस्कनेक्टेडचे कॉम्पोनंट पण काय असतात ट्रीच असतात. म्हणजे पहा हे टी मधून जर ई रिमूव्ह केला टी ग्राफ मधून ई रिमूव्ह केला तर त्याचे किती कॉम्पोनंट मिळणार आहे 2 कॉम्पोनंट मिळणार आहे. दोघंच्या दोघं काय असणार आहे ट्री असणार आहे. आता पहिल्याला किती व्हर्टायसेस असणार आहे m1 दुसऱ्याला किती असणार आहे m2 असं आपण सपोज करू ना. आपण किती घेऊ पहिल्याला m1 असतात आणि दुसऱ्याला m2 असणार आहे. परत व्हर्टायसेस झाले m1 m2 आता एजेस किती असणार आहे q1 आणि q2 एजेस असणार आहे. पहा पण आता एखाद्या ग्राफ मधून एज रिमूव्ह केली तर व्हर्टायसेस मध्ये काय फरक पडेल का नाही पडणार ना. म्हणजे नाही या सर. T1 आणि T2 चे जर मी व्हर्टायसेसची जर सम केली तर ती ओरिजिनल ग्राफच्या व्हर्टायसेस इतकीच असणार आहे ना कारण ओरिजिनल ग्राफचे व्हर्टायसेस किती आहे m+1 व्हर्टायसेस आहे आपण तेच घेतले ना त्याच्यामुळे m+1 m1 + m2 इज इक्वल टू किती आला m+1 आला. आता पहा T1 ग्राफला काय आहेत m1 एजेस आणि q1 काय सॉरी m1 व्हर्टायसेस आणि q1 काय आहेत एजेस आहेत. आता पहा m1 हा लेस इक्वल m स्ट्रिक्टली लेस देन m+ येईल ना बरोबर म्हणजे m1 हा लेस इक्वल m येईल बरोबर m1 हा काय लेस इक्वल m येणार आहे का कारण आपण m+1 पेक्षा कमी एजेस घेतलेत ना त्याच्यामुळे m1 हा काय लेस इक्वल m येईल. पण मग आपला हायपोथेसिस काय सांगतंय माझं स्टेटमेंट कोणासाठी ट्रू आहे p ऑफ r साठी ट्रू आहे. r कोण आहे जो m पेक्षा छोटा आहे म्हणजे माझं स्टेटमेंट m1 साठी ट्रू असणार आहे बरोबर माझं स्टेटमेंट काय असणार आहे m1 साठी ट्रू असणार आहे इंडक्शन हायपोथेसिस नुसार. समजतं हे हो सर. पहा मग माझं m1 साठी ट्रू असणार आहे म्हणजे T1 साठी ट्रू असणार आहे. मग m1 जर माझ्या व्हर्टायसेस असतील तर त्या इंडक्शन हायपोथेसिस नुसार माझे एजेस किती असतील तर m1 - 1 असतील. म्हणजे पहा मला हे स्टेटमेंट मिळालं q1 इज इक्वल टू m1 - 1 आणि सेम अबाउट T2 चं पण m2 हा m पेक्षा लेस इक्वल आहेत त्याच्यामुळे q2 एजेस किती असतील m2 - 1 असतील. बरोबर हे हो सर. आता पहा नंबर ऑफ टी हे पहा हे q1 + q2 या नंबर ऑफ एजेस किती असतील q1 + q2 पहा q1 काय आहेत T1 मधले एजेस आहेत q2 काय आहेत T2 मधले एजेस आहे आणि q2 हे q1 आणि T1 आणि T2 कोणापासून ऑब्टेन केलेत T मधून एक एज रिमूव्ह करून म्हणजे काय q - 1 हे रिलेशन होल्ड झालं. लक्षात आलं म्हणजे मला रिलेशन काय आलं q इज इक्वल टू q1 + q2 + 1 असं रिलेशन आलं. समजलं हे हो सर. टी मधले एजेस काय आहेत q1 + q2 + 1 ह्या एजेस आहेत ह्या एजेस आल्या आणि आपलं पहा आता q इज इक्वल टू काय हे आहे आपलं रिलेशन पण q1 काय आहे q1 m1 - 1 आहे q2 काय आहे m2 - 1 आहे आणि हा 1 हे जर सॉल्व्ह केलं तर किती आलं m1 + m2 - 1 पण m1 + m2 काय आहेत m+1 म्हणजे किती आलं m आलं म्हणजे माझा q किती आला m आला. म्हणजे मी जर m+1 व्हर्टायसेस घेतले तर मला एजेस किती येत आहेत q म्हणजेच किती m एजेस येत आहेत. मग मला ते शो करायचं होतं ना p ऑफ m+1 इज ट्रू. हे जर मी शो केलं p ऑफ 1 इज ट्रू शो केलं p ऑफ r अजून केलं आणि p ऑफ m+1 हे जर शो केलं तर बाय इंडक्शन हायपोथेसिस ते फॉर ऑल साठी काय असतं ट्रू असतं. म्हणजे जर n हे व्हर्टायसेस असतील तर n - 1 काय असणार आहे एजेस असणार आहे. प्रूफ कळलं हे हो सर. आणखी एकदा दोनदा पहा कळलं ना
होप. चौथी प्रॉपर्टी पहा. A connected graph with n vertices and n-1 edges is tree. जर एखाद्या आता पहा ग्राफची ट्रीची डेफिनेशन काय आहे? ट्री म्हणजे काय? कनेक्टेड ग्राफ विदाउट कंटेनिंग नो सर्किट किंवा विदाउट सर्किट. ट्री काय आहे? कनेक्टेड ग्राफ आहे विदाउट विदाउट काय? सर्किट. ट्री हा काय आहे? कनेक्टेड ग्राफ आहे विदाउट सर्किट. आता हे स्टेटमेंट काय सांगते पहा. जर एखादा कनेक्टेड ग्राफ असेल त्याच्यात n व्हर्टायसेस असतील आणि n-1 एजेस असतील तर तो काय असतो? ट्री असतो. म्हणजे इथं विदाउट सर्किट असण्याची गरज आहे का? ऍक्च्युली तो येतोच विदाउट सर्किट. पण म्हणजे मी जर एवढं सांगितलं की दिले ग्राफ हा कनेक्टेड आहे आणि त्याला n व्हर्टायसेस आणि n-1 एजेस आहेत तरी तो काय येणार आहे? ट्री येणार आहे. म्हणजे मला शो काय करायचं? एखादा ग्राफ आहे कोणताही कनेक्टेड आहे त्याला n व्हर्टायसेस आहेत आणि n-1 एजेस आहेत तर तो काय असतो? ट्री असतो असं शो करायचं. काय शो करायचंय? ट्री असतो. आता पहा मी एखादा ग्राफ जर कनेक्टेड घेतला, इथं हे स्टेटमेंट, एखादा ग्राफ जर कनेक्टेड घेतला आणि तो ट्री नाहीये तर मी असं म्हणू शकतो का की ज्याच्यात एक सर्किट असणार आहे? असं म्हणू शकतो का? जर एखादा ग्राफ कनेक्टेड घेतला आणि तो ट्री नाहीये तर मी असं म्हणू शकतो का की तो हे आहे? एखादा ग्राफ कनेक्टेड घेतला आणि त्याच्यात ट्री नाहीये तर मी असं म्हणू शकतो का की त्याच्यात सर्किट असणार आहे? हो सर. म्हणू शकतो. जर सपोज सर्किट नसेल तर तोच ट्री येईल ना, कारण कनेक्टेड ग्राफ विदाउट सर्किट त्याला काय म्हणतो? ट्री म्हणतो. जर एखादा कनेक्टेड ग्राफ ट्री नसेल तर त्याच्यात काय असणार आहे? सर्किट असणार. बरोबर. मी याचा वापर करतो या स्टेटमेंटचा. आता पहा मला काय करायचंय? कनेक्टेड ग्राफ घ्यायचा, n व्हर्टायसेस आणि n- एजेस हे आहेत हे शो करायचंय. हे घ्यायचंय आणि मला शो काय करायचंय? ट्री शो करायचंय. ट्रीच्या डेफिनेशन नुसार काय आहे? ट्री म्हणजे काय असतं? ट्री म्हणजे काय असतं? कनेक्टेड ग्राफ विथ n व्हर्टायसेस अँड n-1 एजेस इज ट्री. हे शो करायचंय. म्हणजे माझ्याकडे एखादा ग्राफ आहे की जो कनेक्टेड आहे, n व्हर्टायसेस आहेत आणि एजेस किती आहेत? n-1 एजेस आहेत आणि मला शो काय करायचा आहे? तो ग्राफ काय आहे? ट्री आहे. तो ग्राफ काय आहे? ट्री आहे असं शो करायचं आहे. ट्री आहे म्हणजे काय शो करायचं आहे? की तो ग्राफ कनेक्टेड आणि सर्किटलेस आहे. आता ऑलरेडी कनेक्टेड आहे म्हणजे मला शो काय करायचा आहे? जो जी हा ग्राफ आहे तो काय आहे? सर्किटलेस ग्राफ आहे. म्हणजे सर्किटलेस ग्राफ आहे म्हणजे तो काय होईल? ट्री होईल ना, कारण कनेक्टेड दिलेला आहे. म्हणजे पहा जी हा कनेक्टेड घेतो n व्हर्टायसेस आणि n-1 एजेस. मला काय पाहिजे? जी हा ट्री पाहिजे. जी हा ट्री पाहिजे म्हणजे ऑलरेडी कनेक्टेड आहे म्हणजे तो आता काय पाहिजे? मला सर्किटलेस ग्राफ पाहिजे. आता हा वरचा प्रूफ आपण इंडक्शनने दिलता, हा देऊ कॉन्ट्रा पॉझिटिव्हने. कॉन्ट्रा पॉझिटिव्हने म्हणजे सॉरी कॉन्ट्रडिक्शनने. हा कशाने देऊ? कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय? जे मला शो करायचे ते चुकीचं आहे असं अजून करायचंय. आता मला शो काय करायचंय? जी इज अ सर्किटलेस ग्राफ हे शो करायचंय. मग मी हे चुकीचं आहे अजून करतो. मग जी हा सर्किटलेस ग्राफ आहे म्हणजे जी मध्ये काय असणार आहे? सर्किट असणार आहे. मग मी कॉन्ट्रडिक्शन देतो. कॉन्ट्रडिक्शन जर दिलं तर माझं स्टेटमेंट चुकीचं नसून बरोबर आहे. मग मी हे चुकीचं स्टेटमेंट आहे असं झूम करतो. म्हणजे जी मध्ये काय आहे? ते एक सर्किट आहे असं अझूम करतो. लक्षात आलं? जी मध्ये काय आहे? एक सर्किट आहे. आता जी जर सर्किट असेल तर आपण असं पाहिलेलं आहे मागं, जर सर्किट असेल तर तिथं अशी एखादी एज मिळणार आहे की ती एज जरी रिमूव्ह केली तर ग्राफ माझा डिस्कनेक्टेड होणार नाही. जर माझा कनेक्टेड ग्राफ असेल, त्या कनेक्टेड ग्राफ मध्ये सर्किट असेल तर सर्किट मधून एखादी एज जरी रिमूव्ह केली तरी ग्राफ काय होणार नाही? माझा डिस्कनेक्टेड होणार नाही. तर फॉर एक्झाम्पल हे पहा, हे सर्किट आहे. आता या सर्किट मधून एखादी जरी एज रिमूव्ह केली, सपोज ही एज रिमूव्ह केली तर ग्राफ माझा डिस्कनेक्टेड होतोय का? नाही होत ना. ग्राफ माझा डिस्कनेक्टेड होत नाही. मग पहा हे स्टेटमेंट काय सांगतंय? जी हा जर आवाज येतोय ना माझा? हो सर. हो सर. हो सर. जी जर सर्किटलेस ग्राफ आहे दाखवायचा तर मी अजून काय केलं की जी मध्ये एक सर्किट आहे. आता पहा सर्किट मध्ये अशी एक एज असणार आहे की ती जर रिमूव्ह केली तर ग्राफ कनेक्टेडच राहणार आहे. बरोबर. मग ही एक अशी एज आहे की त्याच्यातून मी ई रिमूव्ह केली तरी ग्राफ काय राहील? माझा कनेक्टेड राहील. अशी असणार आहे कारण ती सर्किट आहे. बरोबर. म्हणजे G-1
म्हणजे माझा जी होता, जी मध्ये किती व्हर्टायसेस होते, एन व्हर्टायसेस होते, एन मायनस वन एजेस होते. तर जी मायनस ई हा काय राहणार आहे, माझा कनेक्टेड ग्राफ राहणार आहे, बरोबर. आता जी मायनस वन जर हा कनेक्टेड असेल तर किती कॉम्पोनंट असतील त्याला? एकच कॉम्पोनंट असेल, कारण कनेक्टेडला किती कॉम्पोनंट असतात? एकच कॉम्पोनंट असतो, कारण कनेक्टेड हा स्वतःच कॉम्पोनंट असतो. तर जी मायनस ई ला नंबर ऑफ व्हर्टायसेस किती असणार आहे? एन असणार आहे. आणि नंबर ऑफ एजेस किती असणार आहे? एन मायनस टू. नंबर ऑफ व्हर्टायसेस, कारण व्हर्टायसेस रिमूव्ह केला नाही जी मधून, व्हर्टायसेस तेवढा आहे, रिमूव्ह काय केला? एज केली. एज किती होत्या? एन मायनस वन मधून एक एज काढली तर किती आले? एन मायनस टू एज आल्या. आणि आपण पाहिलेलं आहे, हे तुम्हाला माहित असेल की जर तुमचा ग्राफ हा कनेक्टेड असेल तर तुमचं एक रिलेशन आहे, सिंपल कनेक्टेड असेल. हा ग्राफ सिंपल आहे, त्याच्यामुळे सिंपल कनेक्टेड जर ग्राफ असेल तर तुम्ही असं पाहिलेलं आहे, नंबर ऑफ व्हर्टायसेस लेस इक्वल नंबर ऑफ एजेस लेस इक्वल काहीतरी एन मायनस के इंटू एन मायनस के प्लस वन. हा आठवतोय का असं काय पाहिलेलं? आठवतंय सर. का? आता हे आपण इथं असं असं लिहूया, थोडा वेळ असं लिहू. पी हे काय झाले तुमचे व्हर्टायसेस, क्यू हे एजेस झाले आणि के हा काय झाले? कॉम्पोनंट झाले. आता हेच आपण जी मायनस ई साठी अप्लाय करू. जी मायनस ई ला व्हर्टायसेस किती आहे? एन. म्हणजे इथं मी काय रिप्लेस करणार? पीच्या जागी काय रिप्लेस करणार? एन. नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहे? एन. नंबर ऑफ एजेस किती आहे? एन मायनस टू. म्हणजे क्यू किती आला तुमचा? एन मायनस टू. आणि हा कनेक्टेड असल्यामुळे कॉम्पोनंट किती आहे? 1. म्हणजे हे सगळे याच्यात रिप्लेस करतो पहा. पी मायनस के. पी किती तुमचा? एन. के किती आहे? 1. म्हणजे ही साइड काय आली तुमची? एन मायनस वन आली. क्यू हा किती आला? एन मायनस टू आला. आणि हे जर याच्यात व्हॅल्यू टाकलं तर हे पुट केलं तर हे आलं. हे ट्रू आहे का? हे स्टेटमेंट ट्रू आहे का? एन मायनस वन हा एन मायनस टू पेक्षा लहान असेल का? बरोबर आहे का? नाही आहे का सर. ट्रू? हे नाही ना ट्रू. हे कसं पहा, नाही सर. मी एन मायनस वन लेस इक्वल एन मायनस टू, दोन्ही साइड मधून एन कॅन्सल केलं तर काय आला? मायनस वन लेस इक्वल मायनस टू. दोन्ही साइडला मायनस वन मल्टिप्लाय केलं तर किती आला? इनइक्वालिटी काय झाली? वन ग्रेटर इक्वल टू. हे ट्रू आहे का? वन हा टू पेक्षा मोठा आहे का? नाही. मग हे काय मिळालं मला? कॉन्ट्रडिक्शन मिळालं. हे कॉन्ट्रडिक्शन काय मिळालं? कारण मी सपोजिशन चुकीचं घेतलं होतं, कारण आपण सपोजिशन चुकीचं घेतलं त्याच्यामुळे मला कॉन्ट्रडिक्शन मिळालं. मग सपोजिशन काय घेतलं होतं की जी मध्ये सर्किट आहे. हे ट्रू आहे का आता? नाही. जी मध्ये सर्किट आहे हे ट्रू नाही. म्हणजेच काय? जी मध्ये सर्किट नाही. ज्या अर्थी जी हा कनेक्टेड आहे त्याच्यात सर्किट नाही, त्याच्यामुळे जी हा काय आला? ट्री आला. समजलं हे? हो सर. हो. हो सर. युट्यूबला पाहू शकता, जरी नाही समजलं तरी रिवाइज करून. पुढची प्रॉपर्टी आपण सगळ्याची प्रूफ नाही पाहत, दोघांचीच पाहिलेत फक्त 6 पैकी. अ ग्राफ विथ n व्हर्टायसेस अँड n मायनस वन एजेस हॅज नो सर्किट इज ट्री. पहा हे काय सांगते स्टेटमेंट, मी एका कोऱ्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. एखादी जर ट्री असेल, ट्रीची डेफिनेशन काय आहे? कनेक्टेड विदाउट सर्किट, बरोबर? ही डेफिनेशन आहे. आणि आपण असं पाहिलं होतं, जर ग्राफ मध्ये ट्री असेल, ट्री मध्ये जर n व्हर्टायसेस असतील, तर एजेस किती असतात? एन N मायनस minus n मायनस वन one. एजेस असतात. हे झालं बरोबर. आता पहा, वर आपण काय पाहिलं, जर तुमचा कनेक्टेड ग्राफ आहे आणि त्याच्यात n व्हर्टायसेस आहेत आणि n मायनस वन एजेस आहेत, तरी तो काय असतो? ट्री असतो. इथं काय म्हटलं होतं आपण? जर कनेक्टेड ग्राफ असेल, विदाउट सर्किट असेल, म्हणजे कनेक्टेड ट्री असेल म्हणजे विदाउट सर्किट, n व्हर्टायसेस आणि n मायनस वन एजेस असल्यावर तो काय असतो? ट्री असतो. हे एक पाहिलं होतं. आता काय पाहतोय, जर तुमचा ग्राफ जर काय असेल, n व्हर्टायसेस असेल, n मायनस वन एजेस असेल, n व्हर्टायसेस, n मायनस वन एजेस आणि विदाउट सर्किट असेल, तर तो काय असतो? ट्री असतो. इथं कनेक्टेडचा उल्लेख केलाय का? नाही.
इथं सर्किटचा उल्लेख केलाय का? नाही. इथं कनेक्टेडचा उल्लेख नाही केला. लक्षात आलं? याच्यावरून आपण सांगू शकतो की तुमच्याकडे n व्हर्टायसेस असेल, n-1 एजेस असतील आणि त्या ग्राफमध्ये सर्किट नसेल तर तो काय असतो? ट्री असतो. किंवा तुमचा ग्राफ कनेक्टेड असेल, n व्हर्टायसेस आणि n-1 एजेस असतील तरी ग्राफ काय असतो? ट्री असतो. ही खालची आत्ताची प्रॉपर्टी. ग्राफ with n vertices and n-1 edges that has no circuit is tree. म्हणजे इथं कनेक्टेड सांगावं लागतंय का? ऑटोमॅटिक ते कनेक्टेड येऊन जातो. ट्री आहे त्या अर्थी ते काय येणार आहे? कनेक्टेड येणार आहे. ही एक नोट आहे. 6वी पाहू आपण प्रॉपर्टी. कोणतीही नॉन ट्रिव्हियल ट्री घ्या. कोणतीही नॉन ट्रिव्हियल ट्री घ्या तर ते ऍटलिस्ट किती पेंडंट व्हर्टेक्स पाहिजे? 2. कोणतीही नॉन ट्रिव्हियल ट्री घ्या तर त्याच्यात ऍटलिस्ट किती पेंडंट व्हर्टायसेस असतात? 2 पेंडंट व्हर्टायसेस असतात. म्हणजे ज्यांची डिग्री किती असते? 1 असते. हे खालचे कोणतेही ग्राफ का याच्यात किती पेंडंट? ऍटलिस्ट 2 पाहिजे ना. इथं हा एक पेंडंट व्हर्टायसेस आहे, हा एक पेंडंट व्हर्टायसेस आहे. याच्यात हा एक आहे, हा एक आहे, तर 3 आहेत. याच्यात किती पेंडंट व्हर्टायसेस आहे? 4. याच्यात किती पेंडंट व्हर्टायसेस आहे? 4. याच्यात किती पेंडंट व्हर्टायसेस आहे? 5. याच्यात 3. याच्यात किती आहेत? 4 पेंडंट व्हर्टायसेस. लक्षात आलं हे? हो सर. 2 पेंडंट व्हर्टायसेस म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? लीव्हज म्हणतो ना, लीफ. मग अशा 2 असले तर त्याला काय म्हणायचं? लीव्हज म्हणायचं. हे पहा, ड्रॉ ऑल नॉन आयसोमॉर्फिक ट्री ऑन 6 व्हर्टायसेस. 6 व्हर्टायसेस घ्या आणि त्याच्यावर काय करा? नॉन आयसोमॉर्फिक ट्रीज काढा 6 व्हर्टायसेसचे. आता पहा, ही एक सरळ लाईन काढायची. आता मला सांगा बरं, हा मी एक ग्राफ घेतला. हा आणि कोणता आयसोमॉर्फिक आहे का याच्यातला? हा आणि कोणता आयसोमॉर्फिक आहे का? म्हणजे या ग्राफला एखादा यातला ग्राफ बनवता येतो का? पहा, या ग्राफला मी सरळ लांबवला तर काय होईल? ही व्हर्टायसेस इथं येईल, परत ही व्हर्टायसेस काय येईल? इथं येईल. ही व्हर्टायसेस इथं येईल, ही व्हर्टायसेस इथं येईल. लक्षात आलं? म्हणजे हा नथिंग ग्राफ कोणता आहे? T1. म्हणजे मला नॉन आयसोमॉर्फिक पाहिजे. हा ग्राफ झाला आणि हा ग्राफ, हे दोघं ग्राफ डिफरंट नसून हे ग्राफ काय आहेत? सेम आहेत. हे झालं म्हणजे मला नॉन आयसोमॉर्फिक ग्राफ शोधायचे. पहा, T1 हा असा आला, T2 हा असा आला, T3 हा असा आला. हे इकडे गेले. हे नॉन आयसोमॉर्फिक आहे कारण प्रत्येकाची डिग्री कॅल्क्युलेट करा, डिफरंट येत आहेत. हा ग्राफ आला, हा पण आला, याला स्टार ग्राफ म्हणतात. हा आला आणि हा आला. बरं मला सांगा बरं, याच्यात एक मी मिस्टेक केलेली. त्यांनी नॉन आयसोमॉर्फिक ग्राफ विचारल्यात, पण याच्यातले 2 ग्राफ आयसोमॉर्फिक आहेत. कोणते सांगतील का कोण? 2 ग्राफ आयसोमॉर्फिक आहेत त्याच्यातले. कोणते आहेत कोण सांगेल का? मिस्टेक केलेली आहे इथं एक. काय वाटतं कोणतं? T4. T2 आणि T6 आहे. T2 आणि T6 नाही ना. का नाही ते तुम्हाला सांगतो. T2 इथं पहा, याची डिग्री किती येणार आहे? 3. याची डिग्री किती येणार आहे? 3. बरोबर. याचा जो ऍडजेसंट आहे याची डिग्री किती येणार आहे? 1. याची डिग्री किती येणार आहे? 1. पहा, 1 1 आणि 2 अशी येणार आहे. याच्या ऍडजेसंट याची डिग्री किती येणार आहे? 2 1 2. सेम आहेत का याच्या ऍडजेसंटची डिग्री? इथं किती आहेत? 2 1 1. इथं किती आहे? 2 1 2. म्हणजे हा नॉन आयसोमॉर्फिक आहे. ऍडजेसन्सी चेक करायची फक्त. त्याच्यामुळे हे आयसोमॉर्फिक नाहीत. कोण वाटतंय? T3 आणि T7 विषयी काय मत आहे तुमचं? आहेत सर. आयसोमॉर्फिक आहे ना? हो सर. हो. ह्या रेषांना मी हो, सर. सरळ केलं, ह्या रेषांना सरळ केलं आणि ह्या रेषांना परत परपेंडिक्युलर केलं, असं येईल ना हे स्ट्रक्चर. हे 2 ग्राफ काय झाले? आयसोमॉर्फिक झाले. म्हणजे हे लिहायला नव्हतं पाहिजे. नॉन आयसोमॉर्फिक. ऑल पॉसिबल ग्राफ काढायचे. तुम्हाला जसे मिळतील ना त्याच्यातून काय करायचं? तुम्हाला नॉन आयसोमॉर्फिक घ्यायचे. समजलं? हे असे ग्राफ येतील नॉन आयसोमॉर्फिक. तर I7 जे खाली दिलेले आहे तिथं ते तुम्ही पाहिजे की सॉरी ट्री ऑफ व्हर्टायसेस 7 हे असे 11 ग्राफ येतात. त्याच्यानंतर एक्झाम्पल आहे, आपण एक्सप्लेन करू, मग ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस घेऊ.
ट्री हॅज, एखादी अशी ट्री आहे की ज्याच्यात किती पेंडंट व्हर्टायसेस आहेत? 2n. आता इथं पहा, मी नंबर ऑफ व्हर्टायसेस लिहितो आणि नंबर ऑफ डिग्री लिहितो. आधी मी हे असं करतो आणि त्याच्यात हे करतो. ट्री हा आहे त्याच्यात 2n पेंडंट व्हर्टायसेस आहे. पेंडंट व्हर्टायसेसची डिग्री किती असती? 1. असे किती व्हर्टायसेस आहे तुमच्याकडं? 2n व्हर्टायसेस आहे ट्री मध्ये. परत 3n व्हर्टायसेस आहे. किती व्हर्टायसेस आहे? 3n. त्या 3n व्हर्टायसेसची डिग्री किती आहे? 2. आणि n व्हर्टायसेस आहेत तर त्याची डिग्री किती आहेत? 3 आहेत. तर अशी पॉसिबिलिटी असणारा ग्राफ ट्री शोधून द्या मला. बरोबर. म्हणजे किती व्हर्टायसेस असतील टोटल? 2n व्हर्टायसेस आहे 1 डिग्रीचे, 2 डिग्रीचे 3n आहे आणि 3 डिग्रीचे किती आहे? n आहेत. म्हणजे टोटल किती व्हर्टायसेस आहे? हे एवढे व्हर्टायसेस म्हणजे किती व्हर्टायसेस झाले? 6n व्हर्टायसेस झाले. किती व्हर्टायसेस झाले? 6n. मला काय करायचंय, अशी एक ट्री आहे की त्याला 2n व्हर्टायसेस आहेत 1 डिग्रीचे, 3n व्हर्टायसेस आहेत 2 डिग्रीचे आणि n व्हर्टायसेस आहेत 3 डिग्रीचे. तर मला असा ग्राफ शोधायचा आहे आणि त्या ग्राफचे नंबर ऑफ व्हर्टायसेस आणि नंबर ऑफ एजेस द्यायचे. म्हणजे मला n ची व्हॅल्यू काढायची थोडक्यात. मग त्याच्यावरून मी नंबर ऑफ व्हर्टायसेस आणि नंबर ऑफ एजेस देऊ शकेल. आता पहा, हा ट्री आहे. हे जर नंबर ऑफ व्हर्टायसेस असतील तर नंबर ऑफ एजेस किती असतील टोटल? ट्री मध्ये किती एजेस असतात? तर व्हर्टायसेस -1. म्हणजे इथं नंबर ऑफ एजेस किती असणार आहे? 6n - 1. बरोबर? हो सर. हे समजलं. आता माझ्याकडे काय आहे तर हे तुमचे काय झाले? 6n व्हर्टायसेस झाले आणि डिग्री किती असणार आहे तुमची? 6n - 1. पण हँडशेकिंग लेमा काय सांगतो? हँडशेकिंग लेमा काय सांगतो की तुम्ही प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्रीची सम करा. ती इज इक्वल टू किती असते? 2 टाइम्स नंबर ऑफ एजेस असते. बरोबर? मग पहा, मग मी आता हँडशेकिंग लेमाला येतो. मी काय करतो? हँडशेकिंग लेमाला येतो. आता पहा, आपल्याकडं 1 डिग्रीचे किती आहेत? 2n आहेत. 2 डिग्रीचे किती आहेत? 3n आहेत. आणि n डिग्रीचे किती 3 डिग्रीचे किती आहेत? n आहेत. म्हणजे पहा, मग याची डिग्री किती येईल टोटल? हे 2n आहेत. ह्या डिग्रीची सम किती येईल? आता हा पहा, हँडशेकिंग लेमा काय सांगतो? प्रत्येक व्हर्टेक्स काढा, त्याच्या डिग्रीची सम करा. ती इज इक्वल टू काय असते? 2 टाइम्स नंबर ऑफ एजेस. नंबर ऑफ एजेस आहेत आपल्याकडे. किती आहे? 6n - 1 आहेत. आता पहा, हे 2n व्हर्टायसेस आहेत. ही डिग्री किती येईल? 1 येईल. मग या सगळ्यांची सम किती आली? 2n × 1. आता 3n व्हर्टायसेस आहेत. प्रत्येकाची डिग्री किती आली? 2 आली. म्हणजे सगळ्यांची डिग्री किती आली? सगळ्यांच्या डिग्रीची सम केली तर पहिल्याची 2, दुसऱ्याची 2, तिसऱ्याची 2, 3n ची किती आहे? प्रत्येकाची 2. म्हणजे हे किती आली? 2 × 3n. तशीच ही किती आली? n × 3 × n. हे इक्वेशन मिळालं. हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे? 2n + 6n + 3n हे आलं. आणि हे जर सॉल्व्ह केलं तर मला n ची व्हॅल्यू किती मिळाली? 2 मिळाली. n ची व्हॅल्यू किती मिळाली? 2 मिळाली. म्हणजे नंबर ऑफ व्हर्टायसेस किती असणार आहे? 6n व्हर्टायसेस होते ना, म्हणजे नंबर ऑफ व्हर्टायसेस किती असणार आहे? 6 × 2 12. म्हणजे किती आले? 12 असणार आहे. आणि नंबर ऑफ एजेस किती असणार आहे? 11. नंबर ऑफ एजेस किती असणार आहे? 11. असं एक्झाम्पल. समजलं काय केलं हे? पुढचं तुम्ही पहा, तुम्हाला समजेल. नाही समजलं तर उद्या सर. नेक्स्ट लेक्चरला पाहू. चालेल, करायचं बंद. सर असाइनमेंट केव्हा जमा करायची?